राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय राजाधिराज सद्गुरुनाथ। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदाद्विभागिने व्योमवत्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। समर्थाने दासबोधात 20 दशकणे 200 समासांचा रचना केलेली आहे। अनेको विषयांचं प्रतिपादन करत करत श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय। गुरु शिष्य संवाद रूपाने तयार झालेले या ग्रंथात काय विषय आहे त्यात 20 अध्याय आणि 200 समास आहेत। 200 समास म्हणजे जवळजवळ 200 विषय आहेत। म्हणून ह्याला धर्मग्रंथ म्हणावं की अध्यात्मग्रंथ म्हणावं असा प्रश्न पडतो। धर्मग्रंथ तो असतो जो समाजाकरता अनेको विचारांची, आचारांची, व्यवहारांची माणसं ज्या समाजात राहतात त्या सर्व लोकांना एकत्र विविधता असतानाही त्यात एकतेने चालण्यासाठी प्रेरणा देणारे काही आचारसूत्र बनवलेले असतात। कोण काय काम करावं, काय करू नये, प्रत्येक स्तरावरची लोक काय करावं काय करू नये याची साध्यंत विवरण असतो धर्मग्रंथामध्ये। लहानाने काय करावं, तरुणाने काय करावं, मोठ्याने काय करावं आणि काय करूही नये, राजाने काय करावं, गुरुजनांनी काय करावं, सामान्यांनी काय करावं आणि शिष्यजनांनी काय करावं या सगळ्यांसाठी। आणि समाज म्हणजे समष्टी, आपण व्यष्टी एकटे म्हणजे, आणि दोघांच्या मध्ये परिवार, कुटुंब आणि गाव ही सर्व एकत्र चालत असताना येणारी समस्या आणि त्या सर्व समस्यांचा निराकरण दासबोधात पाहायला मिळेल आपल्याला। मानवी जीवनात व्यक्ती आणि समष्टी यांच्या समोर येणारी समस्या, निर्माण होणारा परस्पर विरोधाभास या सर्व गोष्टींचं निराकरण करून सर्वांना सत्यमार्गावर चालवण्याकरता जे नियम किंवा सूत्र लिहिले जातात त्याला धर्मग्रंथ असं नाव आहे। धर्म म्हणजे आचरण, धर्म म्हणजे कर्तव्य। प्रत्येकाना ज्याची त्याची स्वभाव
स्वभावाप्रमाणे आचरण, आणि आचरण तो केवळ आचरण न होता तो कर्तव्य बनावं, या दृष्टीने सगळ्यांसाठी उपदेशले गेलेले. मग त्यात व्यापाराला, उद्योगाला, परस्परांशी देवघेव आलं, आणि भक्ती आली, ज्ञान आला, कर्म आला, ह्या सगळ्या विषय ज्यामध्ये येतात त्याला धर्मग्रंथ असं नाव असतं. म्हणून दासबोधाला धर्मग्रंथ म्हणावं की अध्यात्मग्रंथ म्हणावं? आध्यात्मिक ग्रंथामध्ये काय असते? अध्यात्म शब्दच सांगतो आत्म्या संबंधातलं अध्ययन, किंवा अधि आत्मा, म्हणजे इथे आत्माच मुख्य विषय आहे, त्याला अध्यात्म म्हणतात. इथे मुख्य विषय आत्मा, म्हणून अधि आत्मा अध्यात्म. आत्माच केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या अनुषंगाने केले गेलेले उपदेश, आणि त्या उपदेश युक्त जो ग्रंथ आहे त्याला अध्यात्म ग्रंथ. दासबोध अध्यात्म ग्रंथ तरी आहेत, त्याबरोबरच इथे मी म्हटलं ना की जवळजवळ 150-200 विषयांचं प्रतिपादन केलेले आहे. प्रत्येक विषय आणि त्याचं विश्लेषण गुरु शिष्यांच्या संवाद रूपाने करत 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 आलेले आहेत. आणि अंतिमतः येऊन थांबतंय विमल ब्रह्म निरूपणावर, की मानवी जीवनातला अंतिम ध्येय काय असेल? ब्रह्मप्राप्ती. ब्रह्म त्याला म्हणतात जे बृहत्त आहे. बृहत्त म्हणजे मोठं, बृहत्त म्हणजे व्यापक, बृहत्त म्हणजे सूक्ष्म, आणि बृहत्त म्हणजे सर्वत्र असणारा. त्या परमात्मा संबंधात तोच सगळ्यांचा जीवनाचा अंतिम लक्ष्य आहे. आपण आपला दैनंदिन व्यवहार करताना ज्यांना जे काम करायचं आहे ते काम करावं. जी पात्र ज्याला मिळालेले आहे जीवन नावाच्या नाटकात, ते पात्र जरूर त्यांना नेटनेटकेपणे वठवावं. कोणाला सुताराचा मिळालेले त्यांनी सुतारके करावं, लोहाराचे मिळालेले त्यांनी लोहारके करावं, शेतकऱ्याचे मिळालेले त्यांनी शेती करावं, कोणाला मंत्र्यांचं मिळालेले त्याने मंत्रीगिरी करावं, कोणाला सावकाराचा मिळालं आहे सावकारके करावं, कर्जदाराचा मिळालेला आहे कर्जदारी करावं. मिळालेले पात्र नीटनेटकेपणाने वटवत असताना सगळ्यांचाच जीवनाचा लक्ष्य एकच, ध्येय एकच, तो म्हणजे परमात्म्याची प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती. आम्हाला बऱ्याच लोकांना कळते, बऱ्याच लोकांना कळत नाही. मी रात्रीच आपल्याला म्हटलं की जन्माला आलेल्या माणसांच्या काही ना काहीतरी उद्दिष्ट असतो. उद्दिष्टाशिवाय कोणीही जन्माला येत नाही, उद्दिष्टाशिवाय कोणी माणसं घराबाहेर पडत नाही. मनुष्य जन्माला येण्यामागील उद्देश काय आहे? खाणं पिणं, झोपणं आणि मुलाबाळांची उत्पत्ती करणं एवढंच असतं तर बहुतेक देवाने एवढी चांगली बुद्धी दिली नसते. का? एवढं करण्याकरता इतकी चांगली बुद्धी किंवा मोठी बुद्धीची गरज नसते. कोणाला मुलं बाळं नाही आहे. ढेकणापासून हत्तीपर्यंत सगळ्यांची मुलं बाळ आहेत. काय एवढी अक्कल नाही, एवढी अक्कल लागत नाही त्याला. पोट भरण्यासाठी सुद्धा एवढी बुद्धी लागत नाही. जगात जेवढी जीव आहेत ते सर्वही जीव पोट भरतात. पोट भरण्यासाठी एवढं लागत नाही. याच्याही पेक्षा, माणसापेक्षाही कमी बुद्धीत माणसांपेक्षाही चांगलं उदरनिर्वाह करता येतं. तिसरं,
भयनिवृत्तीसाठी मनुष्य जन्माची गरज नाही आहे. ज्या त्या प्राण्याला कोणा ना कोणाकडून तरी भीती आहे आणि त्या भीतीची निवारण करण्यासाठी जेवढी अक्कल लागते तेवढं सगळ्यांनाच मिळाले. जनावरांना सुद्धा आम्ही नुसतं असा हात वर केले तर कळते की मारणार आहे की काय करणार आहे, तेव्हा ते पटकन आपली दिशा बदलते. कशासाठी हे करतात मला असं दिशा बदलते. कुत्र्यालाही कळते की भाकरी घेतले तर काय संकेत असतो आणि काठी घेतले तर काय संकेत असतो, समजते त्याला. त्या भीतीसाठी सुद्धा मनुष्य जन्म नाही आहे. भय निवारण अनेक जन्मांमध्ये होऊ शकतं. मग खाण्यासाठी नाही, भय निवारणासाठी नाही, प्रजोत्पत्तीसाठी नाही, आणि काय झोपण्यासाठी दिलेले माणसांना त्यासाठी नाही. झोपायला खूप जीव आहे. अनेक जन्मांमध्ये इतकी झोपून आलेलो आहोत, खूप झोपून आलो. झोपण्यासाठी इतकं चांगलं शरीर आणि इतकं मस्तपैकी एक बुद्धी, मन, भावना सगळ्यात महत्त्वाची. एवढं देऊ शकले असते का? नाही. देवाची अपेक्षा या सगळ्यांपेक्षा वेगळा, की मी निर्माण केलेले हे सर्वही मी जिथे नेऊन सोडलेले तिथून माझ्या घरी परत यावं. भगवंताची लीला आहे, भगवंताची खेळ आहे. ते खेळात आम्हाला आणून कुठेतरी सोडले. त्याचा उद्देश एवढाच आहे की कुठेही सोडले तरीही आपल्या घर शोधत शोधत परत यावं. काहीनी तरी विचारच केला नाही की देव कोण आहे, तो आपला घर आहे का मूळचा. कारण आपण म्हणतो ना, आपलं घर कोणता नेमका, का चार भिंती घातलेली एवढीच आमची घर आहे? नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तत्धाम यद्गत्वा न निवर्तन्ते तत्धाम परमं मम. जिथे जाऊन पोचल्यानंतर, ज्या घरी जाऊन पोचलो तर न निवर्तन्ते, जिथे गेल्यानंतर, यद्गत्वा जिथे गेल्याने, न निवर्तन्ते परत जन्माला यावं लागणार नाही. ज्या घरी गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जन्म घ्यावं लागणार नाही असं घर म्हणजे आपलं धाम आहे, आपलं कायमचं घर आहे. आणि आत्ता ही जी घर आहेत, ही घरं सोडून येतो, फक्त घरं बदलतो. इथे घर बदलतो. यावेळी ह्यांच्या घरात आहे तर पुढच्या वेळी त्यांच्या घरात आहोत, मागच्या आणि पुढच्या वेळी आणि तिसऱ्यांच्या घरी जन्माला येणार. इथे घरं बदलतात. म्हणून पुन्हा पुन्हा या घरात गेलो की पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागते. अशा घरी जाऊन पोचायचं की जिथे गेल्यानंतर परत यावं लागणार नाही. तो परमधाम आहे. परमधाम आहे तो स्थान, म्हणजेच परमात्मा. तिथूनच आम्ही आलो. परमात्म्याचीच एक ठिणगी आहोत आपण, परमात्म्याचीच एक अंश आहोत. असंच बाहेर पडलं, येईल म्हणून आम्हाला सोडून दिली. अरण्यात एखादा प्राण्याला न्यावं आणि सोडून द्यावं, ते परत घरी यावं म्हणून. तर ते अरण्यातच भटकत राहते तरी एक, चांगलं खायला प्यायला भेटले तर घरी जायचं विसरून तिथेच राहतं एक, किंवा अन्य कोणतरी भेटले तर त्यांच्या नादाने आपण परत घरी जायचं हेही विसरून जातं. किंवा प्रवास पूर्ण करण्यापूर्वीच कुठेतरी अवांछित ठिकाणी जाऊन पोचते एक. मग इकडी तिकडी ठोकरे खाऊन 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 शेवटी मनुष्य जन्मात येतं आणि येऊन म्हणते की आत्ता कळलं आपल्याला आपल्या घरी जावं लागेल. माणसांचाही असंच आहे. हे जे प्रपंच आहे ही भवारण्य म्हणतात ह्याला. भव म्हणजे पुन्हा पुन्हा येणं जाणं, हे एक अरण्य आहे.
या अरण्यामध्ये सुद्धा सर्व काही आहेत आणि ह्यांच्यातनंच आपले रस्ता शोधत शोधत जायचं आहे. या अरण्यातनं आपल्या घरी जाण्याकरता रस्ता शोधायचा आहे. अपना घर जो आहे त्या परमात्म्याचं घर शोधत शोधत जायचं आहे. कसं शोधावं, कुठे शोधावं, कुठे शोधावं, जी नेटनेटकेपणे ह्या सर्व गोष्टी जाणणारेही काही आहेत तिथे, त्यांच्या समवेत जावं, ज्यांच्या सानिध्यात जावं आणि ते आपल्याला आपल्या मूळ गावी जाण्याची रस्ता जरूर सांगतील. का? अशी काही ज्ञानी हुशार मंडळी इथे आहेत आणि त्यांना भगवंतानी एक नियोजन म्हणूनच पाठवलेले आहे. त्यांनाच आपण अवतारी पुरुष असं म्हणतो. भगवद्गीतेत कृष्ण परमात्मा म्हणतात तसे, संभवामी युगे युगे. अभ्युत्थानम अधर्मस्य. अधर्म जेव्हा उन्नतीकडे जाते, धर्म जेव्हा अवनतीकडे जाते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिही भवति भारत. धर्माला ज्या ज्या वेळी ग्लानी येते, धर्माला ज्या ज्या वेळी जंग पकडते, धर्म ज्या ज्या वेळी गुळगुळीत होते आणि अधर्म अभ्युदयाला पोचते, त्यावेळी ही संतुलित करण्यासाठी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. सज्जनांचा रक्षण करण्याकरता, दुर्जनांना दंडित करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम सज्जनांचा रक्षण करण्याकरता, विनाशाय च दुष्कृताम दुष्कृत्याचा विनाश करण्याकरता. आणि याच माध्यमातून ह्या दोन क्रियांनाच धर्मसंस्थापन असं म्हणतात. एक वर एक खाली झालेले आणि याला नेटनेटका करण्याकरता. वर गेलेल्याला खाली आणायचं आहे आणि खाली आहे त्याला वर जाईल. धर्म खाली गेलेले त्याला वरती न्यायचं आहे आणि अधर्म वर गेले त्याला खाली पोचवायचं आहे. या कार्याला धर्मसंस्थापन असं म्हणतात. मग तेव्हा कृष्ण परमात्मा आले होते, त्याच्यानंतर आजपर्यंत कोण आलेच नाही वाटते. नाहीतर एवढं कसं काय वाढलं असतं इथे अधर्म. आणि आजही आपण पाहतो धर्म काय शिल्लक राहिल्यासारखा दिसत नाही कोणालाही. दर दिवशी नवीन नवीन काय ऐकावं ते नवलच ऐकतो आपण. मग आत्ता नाही आहे का? नाही, आत्ताही आहे. आणि आत्ताही ते कार्य करण्यासाठी समाजात ठिकठिकाणी संत महात्मे आपापले कार्य करतात. देवाची लीला आहे. एका बाजूला ही आणि एका बाजूला याला नीट करणार. एका बाजूला संभ्रमित समाज आणि दुसऱ्या बाजूला संभ्रमित समाजाला दिशा दाखवण्याकरता परमात्मा स्वतः भर्गो नराकृती ही साक्षात भर्गो नराक. भर्ग म्हणजे परमात्मा नररूपात येऊन हे नेटनेटका करण्याचं काम करत असतो. यांनाच अवतार अवतरती इति अवतारः. जे खाली उतरून येतात. खाली उतरून येतात म्हणजे जे उच्चकोटीचा आनंद अनुभवणारी ती मंडळी आमच्यासाठी आमच्यासारखे सामान्य व्यवहार करत 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 आपल्याबरोबर राहून आपल्याला सन्मार्ग दाखवून जातात. म्हणून त्यांना अवतरती म्हणजे खाली उतरणारे, उतरून येणारी माणसं असं म्हणतात. यांना साधू, सत्पुरुष, गुरु, संत, महंत इत्यादी नावाने ओळखतात. आम्हाला बृहत् मार्ग दाखवतात, महामार्ग दाखवतात भगवंताकडे जाण्याची.
महामार्ग जे हायवे आहे ते दाखवतात, या रस्त्याने जा बाबा. हे 2-3 रस्ते आहेत, तुला कुठला रस्ता आवडतो बघ. एक ज्ञानमार्ग आहे, एक कर्मार्ग आहे, आणि एक उपासना मार्ग आहे, आणि एक योग मार्ग आहे. तुला ज्ञानानेच जायचं असेल तर हे शास्त्र मोठं आहे. हे शास्त्रांचं अध्ययन कर, सर्व संशय निवारण होतील. 6 शास्त्र आहेत तिथे. सांख्यशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, वैशेषिक शास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, आणि मीमांसा शास्त्र आहे. यांचं अध्ययन कर, तुझ्या मनातली सगळ्या संशयांची निवारण होऊन जाईल. निवारण झाल्यानंतर जिथे गेल्यानंतर एकही संशय मनात राहत नाही, ते निःसंशय स्थान म्हणजेच ब्रह्मस्थान आहे, असं शास्त्र सांगतं. तुला शक्य असेल तर ते बघ, नाहीतर कर्ममार्ग एक आहे. यज्ञ, याग, दान, धर्म, उत्तम कार्य करत जा, स्वर्गादी प्राप्ती होईल, देव भेटतील. अन्यथा उपासना कर, भगवंताजवळ नेऊन तुला पोचवतील. भक्ती उपासनामध्ये भक्तिशास्त्र येते. भक्ती कर भगवंताची, जसं तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने भक्ती कर. हिंदू धर्माची वैशिष्ट्य हेच आहे, ज्यांना ज्यांना जसं जसं हवं तसं तसं भक्ती करू शकतो. देवाची संकल्पनाही आपल्याला जसं पाहिजे तसं करून घेण्याची मुभा आहे. देव निर्गुण निराकार जरी असला, आपण त्या निर्गुण निराकार देवाला सगुण साकार बनवून पूजा अर्चना करायला सुरुवात करायचं. करता 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 सगुण साकारता जाऊन त्याच्या पाठीमागे असणारा त्याचा अमूर्त रूप जे आहे, मूर्त आपोआप नष्ट होईल, अमूर्त आपोआप दिसायला लागेल. ही भक्तिशास्त्र आहे. जसं की अंधार आहे, अंधारात इकडे तिकडे आपण भटकत राहतो. अंधार सर्वत्र पसरलेले. त्या अंधारामध्ये छोटंसं एक दिवा लावून बघायचं. बघितले की अंधार पळून जातो, पळून जातो तिथे. एवढंच नाही, आम्ही सगळी इथे बसलोय, रात्रीची वेळ आहे असं कल्पना करा, आणि लाईट अचानक गेली. गेले तर कोण कोणाला दिसणार? नाही दिसत, कोणी कोणाला दिसत नाही. पण नाही आहे का? सगळीच आहेत, सगळी इथेच आहेत, पण कोण कोणाला दिसत नाही. दिसायला पाहिजे तर काय करायला पाहिजे? इथेच आहेत. दिसायला पाहिजे तर थोडंसं उजेड निर्माण करावं लागेल. अमूर्त आहे आणि थोडंसं उजेड त्यात मूर्त निर्माण करते. ते एक 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 दिसेल असं करते. भक्ती मला जसं पाहिजे तसं एक मी बनवून घेतला, आणि हळूहळू हळू मी त्या मूर्तीची उपासना करता 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 मूर्ती आणि मूर्तीच्या आत्म्यापर्यंत जाऊन पोचेन. मूर्तीचा आत्मा जे असेल ते तिथपर्यंत पोचलो की मूर्ती बाजूला जाईल, ती आत्मा आणि मी दोघे जण एक होऊन जाऊ. जसं की एक दिवा लावून ठेवलात आणि त्या दिव्यावर आपलं लक्ष केंद्रित केला. पण ही उपासना आहे, ही एक ध्यान पद्धती आहे, उपासना. एक दिवा लावून ठेवलात आणि त्याला पाहत 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 बसला. पाहत पाहत असताना ते दिवं डोळ्यात भरते. भरल्यानंतर बाहेरचं दिवं काढून ठेवला तरी चालते,
कारण मला आता बाहेरच्या दिव्याची गरज नाही, असं डोळे बंद केले तरी मला दिवे दिसायला लागतात, दिवा दिसायला लागतो. आणि तो दिवा डोळ्यातनं हळूच मनात सरकतो पाठीमागे. मनात सरकून तिथे माझा भाव पूर्णही दीपमय होऊन जातो. आणि होता 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 मी दिवा पाहणारा आणि मला दिसणारा दिवा हे दोन भेद संपून पाहणारा आणि दिसणारा एक होऊन जातो. ही एक उपासना आहे. पाहणारा आणि दिसणारा हे दोन वेगळे नाही राहिले. आता पाहणारा त्या दिसणाऱ्यांबरोबर विलीन झाला, विलीन झाला, असा आपल्याला अनुभव येत राहील. उपासना त्याच्या जवळ जाऊन नेऊन 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 त्याच्यामध्ये आम्हाला विलीन करून टाकतं. उपासना नाही बाबा मला हे कठीण वाटते, मग ह्याच्यापेक्षा सोपं काय सांगणार. भगवंत काय म्हणतो बघा, इथलं हे सर्व ही अभिव्यक्ती भगवंताचीच आहे. हे झाड आहे, झाडांची पानं ही देवाची वेल आहे. हे वेलीची वेल जिवंत आहे असं आपण म्हणतो. याला जिवंत आहे असं म्हणतो. का म्हणतो? हिरवं आहे, सुकलेले नाही आहे, म्हणून हे जिवंत आहे म्हणतो. म्हणजे यात प्राण आहे. आणि या रंगामध्ये, या मृदुतामध्ये साक्षात भगवंतच प्रकट झाला आहे. आणि तो जर ह्यात नसता तर ही अशी राहिली नसती. ती हळूहळू हळू हे असं सुकल्यासारखं दिसलं असतं. सुकतात ना पानं, झाड वाळतात. वाळतात का वाळतात बाबा? त्यातलं चैतन्य आता गेलं, संपलं. चैतन्य गेलं. आम्ही बसलोय, आम्ही एवढं टवटवीत का दिसतो? आम्ही बसलोय आता. जर उतरून गेला तर बसता येईल नाही. उतरून गेला की कलंडते तिथेच. बसलो याच्या अर्थ आमच्यात तो आहे. ही एवढं हिरवं दिसते त्या अर्थी ह्याच्यात अजून आहे, जीव आहे. हे जीव आणि माझ्यातली जीव वेगवेगळी नाही आहेत. दुसरं ह्याला पान आहेत आणि त्यानंतर ह्याला फुलंही आहेत. तिथे ह्याला फुलं पण आहेत. आणि फुलं आल्यानंतर ह्याच्यात गंधरूपाने भगवंत प्रकट होतो. यातनं किती सुंदर गंध येतो त्यातनं, सुगंध. हे सुगंध जे नाकाला लागते, काय वाळलेल्यावर येते? वाळल्यात नाही आहे. त्यातनं स्वतः भगवंत प्रकट होतो. समजलं तर, नाही समजलं तर ते वाळून गेला आणि पुन्हा पुढच्या वर्षी नवीन आला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. विचार केले तर सर्व, नाही केले तर काही नाही. या जगात जे जे काय दिसते हे सर्व ही भगवंताचे रूप आहे. भगवंतच नटलेला आहे. आणि हे चित्र दिसताना ही भगवंत नटलाय हे पाहण्याची माझी दृष्टिकोन. याचा गंध आस्वादन करताना साक्षात भगवंतालाच मी आस्वादित करतो. आणि एखाद्या चिमणी, एखादी पक्षी सुंदर ध्वनी काढते तर ह्या ध्वनीच्या रूपात परमात्माच मला साद घालतो असं मी समजलो तर ते सर्वही परमात्मा. नाहीतर घरातली सुद्धा सगळी भूत होतील, घरातली सुद्धा सगळी पिशाच्य वाटतील आम्हाला. का? आमची दृष्टीच नाही तर कोण देव दिसणार आम्हाला. ही उपासना पाहिजे तसं उपासना करता येत. कशा करता सांगत होतो? विमल ब्रह्म, ब्रह्म आहे, त्याला कुठलंही मल नाही. मल नाम पाप का, पाप रहित आहे तो. पाप रहित आहे. कोणतेही पाप दैहिक असतील, वाचिक असतील आणि मानसिक असतील, कुठल्याही पापाने तो लिप्त नाही आहे. म्हणजे आमच्या हाताने घडणारी भौतिक पाप, आमच्या वाणीने घडणारे शाब्दिक पाप, आमच्या मनात चिंतले जाणारी मानसिक पाप, कुठल्याही पापाशी संस्पर्शित नाही आहे तो. आणि त्याला हे पाप कुठलाही स्पर्श करू शकत नाही. असा तो निर्मळ आहे, विमळ आहे. कुठे आहे? बाहेर नाही, इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे, सगळीकडे.
भौतिक पाप कुठली कुठली? पापाय परपीडनम, दुसऱ्यांना आमच्या हातून दिलेली पीडा ही आमची भौतिक पाप आहे. माझ्या हातून अन्य जीवांना दिलेली पीडा, मग ते किती प्रकारचे असू शकतात आपणच विचार करा. जाता जाता चिरडतो कोणाला तरी, काय पुण्य मिळालं? काय आमच्या रस्त्यात आडवे आलेले नव्हते, ते मुंग्या कधी आमच्या रस्त्यात आडवे आलेले नव्हते, तरी चिरडलं आपण. जाता जाता 2 पानं असं तोडून टाकले, म्हणजे कोणाच तरी केस उपडून टाकले असं म्हणायचं, बरोबर? जाता जाता हातात कोयता आहे तर कुठल्या तरी झाडाला मारलं, कुठल्या प्राण्याला मारले, पक्षाला मारले. हो ना, आमच्या खाण्यासाठी किती मरतात दर दिवशी, का पुण्य आहे? आमच्या खाण्यासाठी जेवढी प्राणी मरतात, म्हणजे त्यांना मारून मी खातोय? नाही, मी नाही मारत, तो मारतो तुझा. बाजारातला मारला तरी 50% वाटणी माझी आहे ना. म्हणून कापणारा असतो ना, कधी कसायला बघा तुम्ही, जेव्हा कापत असतो ना, त्याची शेजारी दुसरी कोण उभी असली का कापू का म्हणतोय, तो काय मालक आहे त्याला विचारायला? तू विकत आणलायस, तुला कापायचं आहे, पण त्याला विचारायचं काय कारण आहे? म्हणजे तो हो म्हटला तर 50% त्याला जाणार आहे, 25% त्याला जाणार आहे. 50%चा धनी जे राहील त्यातला 50% तुझी, आणि जो खाईल त्याची 50%. निसर्गाचा न्याय आहे. नाही, मी नाही मारले, मी मारलेले पैसे देऊन आणले. ओ, मी जरी आणलं, जर मी नाही खाल्लं असतं तर त्याला मारायची संधीच भेटली नसती. जे विकले जाणार नाही तो मारेल कशाला? जे खपत नाही त्याला मारेल कशाला तो? म्हणजे मी करत असलेले हे पाप आहे, किंवा जे कर्तव्य ज्यांच्याकरता मी करायला पाहिजे ते नाही केलं तरी पाप आहे. मला जन्माला घातलेले माझे माता पिता जे आहेत, योग्य वेळी त्यांची जर मी सेवा नाही केली, त्यांची आज्ञापालन नाही केली, तरी माझं पापच आहे. भौतिक पाप, भौतिक पाप आहे ते माझं. कारण बघा, जी आई मला पहिलं अक्षर शिकवलं तिनं, अ आ इ ई जे आहे ही सगळी म्हणायला शिकवली तिनं. आई शब्द म्हणायला शिकवले तिने, आई मधलंच आहे. बाबा म्हणायला शिकवले, अबकड मधलंच आहे. नाही, अ ब क ड हे सगळे आईने शिकवलं. जे जे म्हणावं तर सर्व तिनं शिकवले, म्हणजे माझी पहिली गुरु ती. आणि मी जे जे काय मोडतोड केले ते सगळी रिपेरी करायला करून ठेवली आणि रिपेरी करायला शिकवली. म्हणजे माझी पहिली इंजिनियर आई आहे, बरोबर? जे जे निर्माण क्रिया शिकवली मला तिनं, म्हणून जगातली पहिली इंजिनियर आमच्याकरता कोण असेल तर आपली आई आहे. आणि मी घरात जेव्हा जेव्हा भांडलो किंवा जेव्हा जेव्हा चुकीच्या रस्त्याने मार्गक्रमण करताना वडील किंवा अन्य लोक आम्हाला दंडित करायला आले, त्यावेळी आमच्या बाजूने उभं राहून आपला पक्ष उचलून धरले. म्हणजे आमचे पहिले वकील कोण असतील तर आमची पक्ष उचलून धरणारे. आम्ही भले चुका जरी केले तरी सुद्धा आमची पक्ष योग्य आहे असं सिद्ध करून आम्हाला त्या शिक्षेतनं मुक्त करणारी ही आई, म्हणजे आमचे पहिले वकील आई आहे. बरोबर आहे? वाटते तुम्हाला? तुम्हालाच जास्त वाटायला पाहिजे, माझा काय कोणी नाही आहे. पहिले गुरुजी ती. आणि मी कुठलंही काही खाऊन काय करून जर आजारी पडलो, कुठली झाडपाला आणून केली आणि काय काढा आणून दिली, कषाय आणून दिली, म्हणजे जगातलं माझ्याकरता पहिली डॉक्टर कोण असेल तर ती माझी, बरोबर आहे? जेवढा उपचार कोण करतो. आणि एवढंच नाही, पहिली परिचारिका. मी काही झालं आणि अंथरुणात खिळून राहिलो तर माझी सेवा करणारी कोण असतील तर ती म्हणजे पहिले सिस्टर. सिस्टर म्हणजे परिचारिका.
परिचारिकाही तीच आहे आणि डॉक्टरही तीच आहे. बरोबर. आणि आम्ही कोणत्याही आपत्ती विपत्तीत अडकलो तर त्यातनं आम्हाला धीर देणारे, आम्हाला मार्ग दाखवणारे कोण असेल तर ती आई. म्हणून गुरु ही आईच आहे, शिक्षक ही आई आहे आणि गुरु ही आई आहे. आणि आई कोणत्या भूमिकेत आमच्यासाठी कमी पडली नाही आहे, कशातही कमी नाही पडली. म्हणून त्या मातेची किंबहुना तेवढंच कर्तव्य पार पाडणारा पिता, या दोघांनी आमच्यासाठी जे केलेले आहे, केल्याचा त्या क्रिया ज्या आहे, जे उपकार आहे, त्याला प्रत्युपकार करणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आणि तो कर्तव्य पार न पाडणं हे पाप आहे, अधर्म आहे, ते अधर्म आहे. ह्यालाच पाप म्हणतात. भौतिक पाप आहे. अन्य जीवांची हिंसा करणं हे पाप आहे आमच्या हातून. किंवा दुसऱ्यांना आमच्या वाणीने हिंसित करणं, पीडित करणं, दुसऱ्यांना दुखवणं, आमच्या मुखातून कठोर शब्द असतील, अपशब्द असतील, पैशून्यता असेल. पैशून्यता म्हणजे चहाडी म्हणतो ना, चहाडीला पिशून्यता किंवा पैशून्यता म्हणतात. चहाडी ही वाणीतलं पाप आहे, असत्य ही वाणीतलं पाप आहे, कठोरता ही वाणीतलं पाप आहे. आणि अपशब्द, ज्याला आपण मराठीत शिवी म्हणतो, त्यांचा वापर करणं हे वाणीतलं पाप आहे. आणि एवढंच नाही, आमच्या शब्दांनी दुसऱ्यांच्या अहित करणं हे पाप आहे, ही वाणीतलं पाप म्हणतात. मनातले पाप मन आमची जी आहे, मनाला मोकाट सोडणं हे पाप आहे. मनाला काही करतो असं सोडून देणं हे पाप आहे. मनाला निग्रहित केली पाहिजे. मनामध्ये क्रौर्य, मनात क्रौर्य, मनात नृशंसता आणि मनाने दुसऱ्यांची अहित चिंतन करणं, मनाने अयोग्य चिंतन करणं, हे सर्व हे मनाची पाप आहेत. आणि हे जे पाप आहेत, हे पाप ब्रह्माला नाही, आत्म्याला नाही आहे. ते म्हणतात की निर्मल ब्रह्म, निर्मल आत्मा, हे सर्व ही शरीर मनबुद्धी स्तरावर आहे. आणि ह्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्या परमात्म्याला हे काही नाही आहे. आणि ह्यांचा कुठलाही परिणाम, कुठलाही असर त्याच्यावर होत नाही आहे. असा तो सूक्ष्म असणारा, असा तो महत्त्वपूर्ण असणारा आत्मा आपल्यातही आहे आणि अन्यांच्यातही आहे, हे ओळखणं म्हणजेच ते आत्मज्ञान आहे, स्वरूप ज्ञान आहे असं म्हणतात. आणि ही माणसांची, आणि तिथे ते ओळखल्यानंतर हे बाकीच्या गोष्टी मला सतवणार नाही, मला कुठलाही पाप स्पर्श होणार नाही, आणि मीही कोणाला दंडित हिंसित करण्याच्या प्रवृत्तीला लागणार नाही. असा एक निर्मळ आनंद, विमल आनंद मला अनुभवता येतं. म्हणून त्या स्थितीला जाऊन राहणं हे जीवनाचा, माणसांचा अंतिम लक्ष्य आहे.
अंतिम लक्ष्य आहे. राहायचं की नाही राहायचं तो ठरव. जाण क्रमप्राप्त. जोपर्यंत त्या स्थितीला पोचत नाही तोपर्यंत ही जन्म मृत्यू हे पुन्हा पुन्हा आपल्या पाठीमागे राहणार आहे. यातनं एकदा सुटका व्हावं बाबा, बस आता. किती वेळ जन्माला यायचं, किती वेळ मरायचा, आणि तेच करायचं. तीच दरवाजे, तीच भिंती, आणि तीच माणसं, आणि तीच जीव, सगळी अवतीभोवतीने सगळी तेच आहेत. आणि किती वेळ कंटाळा नाही येत, कंटाळा आला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्यातनं एकदा मोकळीक व्हावं या हेतूने परमार्थ मार्गाला लागणं आवश्यक असते प्रत्येक मनुष्याला. आणि ते त्यांचे अंतिम लक्ष्य आहे असं समर्थांनी इथे सांगितलं. की मग त्या माणसाला नंतर जग काय वाटते. पक्षी अंतराळी जरी गेला, अवतीभोवतीने काय असणार आहे त्याचं? आकाशच आकाश. डाव्या बाजूला बघावं आकाश, उजव्या बाजूला बघावं आकाश, पुढे आकाश, मागे आकाश. जेव्हा एकदा माणसाला स्वरूप कळलं, त्या स्वरूप कळलेल्या माणसांना सर्वत्र स्वतःचे रूप दिसायला लागतं. सगळ्यांच्यात त्यांना परमात्म्याचं दर्शन होतो. आणि व्हावं. आणि हीच आनंदाची स्थिती आहे. या स्थितीकरताच हे संसार एक साधन म्हणून देवाने आम्हाला दिली. बाबा आजीविकेकरता एवढा वापरत परमार्थ कर. संसार हे साध्य नाही आहे, साधन आहे. ही तिथे जाण्याकरता, जसं की एका गाडीला गाडी दिली, आपल्याला एक गाडी दिली साताऱ्याला जाण्यासाठी. गाडी हे साधन आहे, सातारा माझे साध्य आहे. मी गाडीतनं उतरायलाच मागत नाही. सातारा आला आणि परत साताऱ्यातनं गाडी पुढे गेला तरी मी गाडीतनं उतरतच नसेन. माझं साध्य राहिला बाजूला, साधनालाच मी साध्य. तसं संसार आणि हे जे आहे हे सर्वही साधन आहे. हे साधन घेत ही आनंद अवस्थेला जाऊन पोच. आम्ही आनंद अवस्था सोडून दिले आणि ही साधनच सर्वस्व आहे असं समजून याच्याच मागे, ह्यालाच कमवण्यामागे लागलं. यासाठीच गुरु, यासाठीच साधू पुरुष. अरे हे साध्य नाही आहे, साधन आहे. साधन म्हणून वापर. हे सोडून देऊन चालणार नाही. साधन आहे, वापर. पण साध्य त्या आनंदाची स्थिती आहे, त्या स्थितीला जाऊन पोचायचं आहे. तर आपण महाराजांच्या जीवनात हे पाहत होतो की ज्या आनंदाच्या स्थितीत ते राहत होते, ते कशाचीही पर्वा करत नव्हते. अरे मठ असे आई येतील आणि जातील म्हणायचे. 1,00,000-2 लाख गेले नव्हती तर नशिबात ते येतील कशाला, जातील. कोणाचा तरी भोग असेल, नेला असेल त्याने. कुठल्याही गोष्ट त्यांना सतावत नव्हते. का? त्यांना ते महत्त्व दिले नाही. ते म्हणत होते की हे साधन आहे, साध्य नाही आहे आपला. जसा योग असेल, नशीब असेल तसं झाला असेल. आपण या सर्व गोष्टी घडले तरी सुद्धा ह्यात ढळमळीत न होता स्थिर आणि आनंदी राहणं. हां, थोडा राग येणं, थोडा दुःख होणं, थोडंसं विचलित होणं हे स्वाभाविक असते, पण ते तात्पुरते असायला पाहिजे. कायमचे घर करून राहू नये. कुठली एखादी व्यक्ती परिवारातली गेली की, आणि आपणही आता काही दिवसांनी जाण्याच्याच मार्गाला लागलो, अशा पद्धतीने जीवन जगणं हे उचित नाही ठरणार. गेली एक व्यक्ती, स्थान मोकळी करून गेली, थोडी दिवस ती जरूर संवेदना असतात, असायला पाहिजे, पण शाश्वत नाही. एखादा फुटला, हां थोड्या वेळाकरता ठीक आहे. या भौतिक वस्तू कुठलीही शाश्वत नाही, हे जाणारच आहेत. हे शरीर ही भौतिक वस्तूंमधलं एक आहे, हेही जाणारच आहे. त्याच काय. तर हीच समज सद्गुरू आपल्याला करून देतात. आणि आपण भाग्यवान की असे एक पुण्यपुरुष गुरु म्हणून आपल्याला लाभले आणि मार्गदर्शन केले, आणि त्या मार्गावरच आपण चालतो आहोत. आणि एवढीच प्रार्थना करू की आम्हाला त्या स्थितीत, लक्षात येतं त्या स्थितीत
अनंत वेळ राहता यावं. अनंत म्हणजे अंतहीन, शाश्वत त्या स्थितीत राहता यावं, एवढीच आमच्या हातून साधना होत राहू द्या. आणि साधना करत 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 आम्हाला संसारातली कुठलीही पीडा बाधा आम्हाला दुःखी करणार नाही, आम्हाला पीडित करणार नाही. पीडा होत राहतील पण मला ते जाणवणार नाही. अशा स्थितीत मला निरंतर ठेव, अशीच गुरुचरणी आपण प्रार्थना करूया आणि थांबूया. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धराम